तर मला ना आज यांचं पण ब्रेकअप झालं ना किंवा ब्रेकअप होतात ना, मला त्यांच्यासाठी बोलायचं आहे. भावांनो, जर तुम्हाला एखादी मुलगी जर सोडून जात असेल ना भावांनो, तर ती आपल्याला देव एक संधी देतो की तू चांगल्या मार्गाला किंवा ती आपल्या नशिबातच नव्हती. तर भावांनो, तुम्ही जीव वगैरे देऊ नका. कारण की भावांनो, माहिती आहे काय, आपल्याला आपल्या आईवडिलांनी इतकं लहानाचं मोठं केलं आहे. त्यांना पण आशा आहे की बाबा आता मुलगा आपल्याला बघेल, आणि तुम्ही एखादी मुलगी पाहिजे दारू पिता, सिगरेट पिता, भावांनो असं काही करू नका. आपली लाईफ आहे, आपण जगली पाहिजे. उद्या उद्या तुमचं काही होईल. तुम्ही दारू प्याल, तुम्ही सिगरेट वाढाल, तुम्ही तुमची लाईफ खराब कराल, किंवा तुम्ही काही मुले तर जीव देतात. भावांनो, जीव वगैरे तर देऊ नका. आणि ती उद्या लग्न करून चांगली खुश राहील तिकडे तिच्या घरी, आणि आपण इकडे तिच्या पायी टेन्शनमध्ये दारू पिऊ, जीव वगैरे देऊ. भावना असं काय करू नका. आपली पण लाईफ आहे, आपले पण आईवडील आहेत, तुमचे पण काहीतरी स्वप्न आहेत की बाबा माझा मुलगा पण मोठा होईल, आम्हाला गाडी वगैरे फिरवील. तर भावांनो, एखाद्या मुलीपायी असं काय करू नका. आणि भावांनो, लाईफमध्ये जर तुम्हाला प्रेम भेटायचं असेल ना, तर तुम्हाला प्रेम नक्की भेटेल. भले मग ते कसं पण असो, तुम्हाला ते कधीच सोडून देणार नाही. जे तुम्हाला खरं प्रेम असेल ना, तुम्हाला नक्कीच भेटेल. आणि जे जात असेल ना, त्याला जाऊन द्यायचं, कधी थांबवायचं नाही. आणि भावांनो, मला एवढं समजायचं की जर असं ब्रोकन वगैरे होत असेल ना, तर भावांनो प्लीज असं काय वाईट विचार घेऊ नका मनात, आणि वाईट निर्णय पण उचलू नका. तुझ्या आईबापांकडे बघा एकदा, आणि मग पुढचा विचार करा. बस.